नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 4 मे 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 4 मे 2024 या संपूर्ण दिवसातील महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया. भारताने कोणत्या राज्यातील किनारपट्टीवरील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून स्मार्ट नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ओडिसा. मित्रांनो, भारताने ओडिसा राज्यातील किनारपट्टीवरील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून स्मार्ट नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही घेतलेली आहे. तर मित्रांनो, ही स्मार्ट क्षेपणास्त्र DRDO संस्थेद्वारे विकसित करण्यात आलेली आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाद्वारे अंतर्गत जलमार्ग आणि जहाज बांधणीतील आव्हाने व संभाव्य उपाय या 2 दिवसीय परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कोची. मित्रांनो, केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाद्वारे अंतर्गत जलमार्ग आणि जहाज बांधणीतील आव्हाने आणि संभाव्य उपाय या 2 दिवसीय परिषदेचे आयोजन हे कोची येथे करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारताचा 22 क्रमांकावर नंबर लागतो. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारताचा वाटा हा 1% देखील कमी आहे. हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या. प्रश्न हा महत्त्वाचा आहे, विचारले जाण्याची शक्यता आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया आजच्या दिवसाची. भारताचे एप्रिल महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक किती लाख कोटी मासिक GST संकलन झालेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 2.10 कोटी. एवढे भारताचे एप्रिल महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक 2.10 लाख कोटी मासिक GST संकलन हे झालेले आहे. मित्रांनो, एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मासिक GST संकलन कर हे झालेले आहे. तर मित्रांनो, या देशातील GST कर संकलनात महाराष्ट्र राज्याचा 13% इतका वाटा आहे. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या. तर एप्रिल महिन्यात GST कर संकलनात वार्षिक तुलनेत 12.4% वाढ ही झालेली आहे. तर मित्रांनो, GST हा कर हा अप्रत्यक्ष कर आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. आणि 1 जुलै आपण हा दिवस GST दिन म्हणून साजरा करत असतो. तर या GST दिवसाची सुरुवात ही 1 जुलै 2017 रोजी झालेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. नील अर्थव्यवस्थेसाठी भारत आणि कोणता देश एकत्र काम करणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, फ्रान्स. मित्रांनो, नील अर्थव्यवस्थेसाठी भारत आणि फ्रान्स देश हा एकत्र काम करणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. कोणत्या IIT तर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गोवा. मित्रांनो, गोवा IIT तर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, IIT गोवा तर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि फ्रान्स देशाच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे हे आयोजन करण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पुढील वर्षी होणाऱ्या कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळालेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2,
भारत. या देशात होणाऱ्या कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद हे भारत या देशाला मिळालेले आहे. मित्रांनो, कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 2025 भारतात गुवाहाटी येथे आयोजित करण्यात येणार आहे. हा महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, भारताला प्रथमच 2008 वर्षानंतर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद हे मिळालेले आहे. हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. अलेक्झांड्रा रॉड्रिगज यांनी वयाच्या कितव्या वर्षी मिस युनिव्हर्स आयन्सचा किताब जिंकलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 60. मित्रांनो, अलेक्झांड्रा रॉड्रिगज यांनी वयाच्या 60व्या वर्षी मिस युनिव्हर्स आयन्स यांचा किताब जिंकलेला आहे. तर मित्रांनो, वयाच्या 60व्या वर्षी मिस युनिव्हर्स आयन्सचा किताब जिंकणाऱ्या अलेक्झांड्रा रॉड्रिगज या अर्जेंटिना देशाच्या नागरिक आहेत. मित्रांनो, प्रश्न विचारला जाऊ शकतो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, नोट डाऊन करून ठेवा. देश देखील महत्वाचा आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एनर्जी लिमिटेड IREDA या कंपनीला कोणता दर्जा देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, नवरत्न. मित्रांनो, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड, त्यालाच आपण IREDA असे म्हणतो, या कंपनीला आता नवरत्न दर्जा हा देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, IREDA ही नवरत्न दर्जा प्राप्त करणारी भारतातील 18वी कंपनी ठरलेली आहे. तर मित्रांनो, या कंपनीला नवरत्न दर्जा मिळालेला आहे. या कंपनीची स्थापना ही 1987 या वर्षी झालेली आहे. हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पुणे. मित्रांनो, देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन हे पुणे येथे करण्यात आलेले आहे. मित्रांनो, पुणे येथे देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन जनरल अजय कुमार सिंह यांच्या हस्ते करण्यात हे आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. देशाच्या नौदल उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कृष्णा स्वामीनाथन. मित्रांनो, देशाच्या नौदल उपप्रमुखपदी आता कृष्णा स्वामीनाथन यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, आपल्या चॅनलचा उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.